करू शकता तुम्ही तुमचे, जेणेकरून मला लक्षात येईल. आणि जर का माझा आवाज येत असेल तर फक्त चॅटबॉट मध्ये लिहा किंवा तुम्ही तुमचा माईक जरी चालू केला तरी चालेल. आवाज येतोय का माझा सगळ्यांना? चालू आहे सर. ओके, चालेल. मग मला असं वाटतं आपण चालू करूयात आता. आपण बऱ्यापैकी मागच्या वेळेस बघितलेलं आहे की आपण जे व्हॉट्सअप ऑटोमेशन का गरजेचं आहे ह्याच्यावर आपलं मागच्या वेळेसही डिस्कशन झालेलं आहे. आणि त्याच्यावर आपण टूल बनवले आहेत. त्यानंतर ज्यांना ज्यांना मी ऍक्सेस दिलेला आहे किंवा ज्यांनी ज्यांनी फ्री ट्रायल बघितला असेल त्यांच्या लक्षात आलं असेल की व्हॉट्सअप ऑटोमेशन मध्ये आपलं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये चॅटबॉटचं पण एक ऑप्शन आहे. आपल्यापैकीच एक VLE आहेत प्रवीण केदारीजी, त्यांनी पूर्णपणे त्याचा वापर करून पूर्णपणे त्यांचं व्हॉट्सअप चॅटबॉट रेडी केलेले. जवळपास काहीतरी 30 का 40 मेसेजेस त्यांनी त्याच्यात ऍड करून ठेवलेले आहे. आता व्हॉट्सअप चॅटबॉट नेमकं काय ते पहिले समजून घ्या. व्हॉट्सअप चॅटबॉट म्हणजे काय की कस्टमर येऊन तुमच्या व्हॉट्सअपवर रिप्लाय देणार, त्याला ऑटोमॅटिक रिप्लाय तुमच्याकडनं जाणार. तुम्हाला पर्सनली त्याला काही रिप्लाय द्यायची गरज नाही. ऑटोमॅटिक तुमच्या व्हॉट्सअपवरनं रिप्लाय जात राहणार. याचा फायदा कुठं होऊ शकतो तुम्हाला? जे कस्टमर तुमच्याकडे येतात डॉक्युमेंट लिस्टसाठी, म्हणजे इन्कम सर्टिफिकेटला काय लागतं, डोमेसाईलला काय लागतं, पॅन कार्ड काढायला काय लागतं, आधार कार्ड अपडेटला काय लागतं, जे तुम्हाला रोज रोज सांगायची गरज लागती काही गोष्टींचं, तर त्या गोष्टी ऑटोमॅटिक तुम्ही करू शकता. ते कशा प्रकारे? कस्टमर सपोज तुमच्याकडे आले, कस्टमरला तुम्ही सांगू शकता, एक QR कोड लावू शकता तुम्ही, बाबा तो QR कोड स्कॅन कर. कधी कधी काय होतं, गर्दीची वेळ असते, तुम्ही प्रत्येक कस्टमरला एंटरटेन नाही करू शकत किंवा अटेंड नाही करू शकत. त्यावेळेस तुम्ही त्याला सांगू शकता तो समोर QR कोड आहे, तो स्कॅन करा, त्याच्यावर ऑटोमॅटिक मला मेसेज जाईल आणि पुढे तुम्हाला रिप्लाय येत राहील. कस्टमर स्कॅन करतो, तो तुम्हाला एक रिप्लाय करेल, मेसेज करेल, त्याला ऑटोमॅटिक रिप्लाय येतो तुमच्याकडनं. तो रिप्लाय आल्यानंतर त्याच्या डॉक्युमेंटची लिस्ट असणार, सॉरी तुमच्या सर्व्हिसेसची लिस्ट असणार की काय काय सर्व्हिसेस तुम्ही प्रोव्हाइड करता. कस्टमरने ती सर्व्हिस सिलेक्ट केली की त्याला त्या सर्व्हिस रिलेटेड मेसेज जाणार. तर हे चॅटबॉट मध्ये आपल्याला शक्य आहे आणि हे आपल्याला करायचं जेणेकरून तुमचा वेळ वाचला पाहिजे कामाच्या गडबडीत किंवा ज्यावेळेस गर्दी असते तुमच्या तिथे. तर पहिले एक डेमो बघूयात आपण की प्रवीण सरांनी नेमकं कसं केलेलं. प्रवीण सर पण आज जॉईन झालेले. प्रवीण सरांचा मी मागाशीच डेमो बघत होतो. सरांनी फक्त हाय मेसेज करायला लावलेला आहे. हाय मेसेज केला, समोरनं ऑटोमॅटिक मेसेज येतो, नमस्कार, SOS कॉर्पोरेशन महाई सेवा केंद्र बेलापूरमध्ये आपले स्वागत आहे. सर्व काही एकाच छताखाली. संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. कृपया आम्हाला कळवा की आम्ही तुम्हाला कशी मदत करू शकतो. म्हणजे जे काय त्यांनी लिहिले खाली इंग्लिशमध्ये पण तेच लिहिलेले आहे त्यांनी. त्यांनी काय लिहिलेलं आहे, सर्व्हिसेसच्या माहितीसाठी सर्व्हिसेस म्हणून टाईप करा. आपण सर्व्हिसेस कॉपी केलं, पेस्ट केलं. आता त्यांची सर्व्हिस लिस्ट आली, तुम्हाला लक्षात येते का? माझी स्क्रीन विजिबल आहे का सगळ्यांना? स्क्रीन विजिबल नाहीये. ओके 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 ओके, बरं झालं सांगितलं. स्क्रीन दिसते? स्क्रीन दिसते आता माझी? हो, दिसते. ओके. यात बघू शकता तुम्ही, आपण पहिले हाय मेसेज केला, सरांकडनं रिप्लाय आला आपल्याला. ठीक आहे. त्या रिप्लाय मध्ये त्यांनी लिहिले की सर्व्हिसेसची माहिती हवी असेल तर सर्व्हिसेस टाईप करा. आपण सर्व्हिसेस टाईप केलं, सरांनी पूर्ण लिस्ट पाठवली आपल्याला सर्व्हिसेसची की काय सर्व्हिसेस ते देतात. त्यामध्ये तुम्ही कुठलंही, सर त्यांनी खाली लिहिलेलं आहे, एकच मिनिट, त्यांनी खाली लिहिलेलं आहे की वरीलपैकी ज्या सर्व्हिसेसची माहिती हवी आहे त्याबद्दल त्या सर्व्हिसेसच्या आधी असलेला नंबर रिप्लाय करा. म्हणजे जे कुठलं तुम्हाला सर्व्हिसेस हवी त्याचा तुम्ही फक्त जो नंबर आहे तो तुम्हाला रिप्लाय करायचा आहे. म्हणजे आता जसं की सपोज ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, ओळखपत्र आपल्याला हवंय, तर त्याला नंबर दिलाय त्यांनी एक. एक नंबर जर का मी रिप्लाय केला, त्यांना मेसेज केला, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्राबद्दलचे सगळे डॉक्युमेंट त्यांना येणार कस्टमरला. जर का जातीचा दाखल्याचा कोणाला पाहिजे 5 नंबर, तो 5 नंबर टाईप करेल, सेंड करेल. त्याला जातीच्या दाखल्यासाठी, जात प्रमाणपत्रासाठी लागणारे सगळे डॉक्युमेंट तुम्ही बघू शकता. सरांनी दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत, इंग्लिशमध्ये पण आणि मराठीमध्ये पण मेसेज रेडी केलेला आहे. आता आपल्या मेसेजेसला 1000 कॅरेक्टरची लिमिट आहे, त्याच्यामुळं यात काय झालेलं आहे तुम्ही लक्षात द्या, त्यांनी फक्त पहिल्या ह्याच्यात 16 सर्व्हिसेस लिहिलेले. पुढच्या सर्व्हिसेसची माहिती हवी असेल तर सर्व्हिसेस 1 म्हणून टाईप करा, जेणेकरून पुढची लिस्ट येईल. 17 पासून पुढचे 24 पर्यंत. अशा प्रकारे हे काम करतं आपलं. तर आता सॉरी, एकच मिनिट.
आपण बघूयात की आता तुम्हाला रिप्लाय कसा करायचा आहे किंवा हे सेट कसं करायचं. त्यासाठी मी तुम्हाला एक टूल देणार आहे. सिम्पल टूल आहे, जेणेकरून तुम्ही ते सगळं जर का टूल पूर्णपणे फिल केलं तर त्याच्यातनं तुम्हाला QR कोड पण जनरेट होणार आहे आणि तुम्हाला विदिन अ क्लिक मेसेजेस येणार. म्हणजे सगळे तुम्हाला जे कॉपी पेस्ट करायचे आहेत ते विदिन अ क्लिक असतील तुमच्या. सगळ्यात पहिलं तर कस्टमर तुमच्याकडे येणार आहे. कस्टमर आल्यानंतर QR कोड स्कॅन करणार आहे. आता हा QR कोड कसा बनवायचा ह्याच्यापासून आपण नंतर बघूया. पहिले मेसेजेस कसे तुम्हाला सेव्ह करायचे आहेत ऑटो रिप्लायसाठी. हा जो पॅनल आहे जो मी तुम्हाला दिलेला आहे, या पॅनलमध्ये चार्टबॉट डॅशबोर्डला तुम्ही पहिले लॉग इन केल्यानंतर जाणार. त्याच्यामध्ये चार्टबॉट आणि ऑटो रिप्लाय म्हणून एक ऑप्शन, त्याच्यावरती क्लिक करा. वरती तुम्हाला ऑप्शन दिसतोय क्रिएट रिप्लाय. उजव्या कोपऱ्यात वरती ऑप्शन दिसतोय क्रिएट रिप्लाय. क्रिएट रिप्लायला तुम्ही क्लिक केल्यानंतर इथं विचारलंय कीवर्ड. ठीक आहे, कीवर्ड म्हणजे काय की कस्टमरनी काय कीवर्ड टाईप केल्यानंतर तुम्हाला हा रिप्लाय पाठवायचा. जसं की मगाशी आपण 1 2 3 मेसेजेस टाईप करत होतो. जर का ते मेसेजेस टाईप केल्यानंतर रिप्लाय करायचे. आता कीवर्ड सपोज एक असेल, आता प्लेन टेक्स्ट मध्येच राहू द्या आणि कीवर्ड मॅच टाईप होल वर्ड का सिमिलर वर्ड. आता यातला फरक सांगतो तुम्हाला. सपोज कस्टमर तुमच्याकडे आला, QR कोड स्कॅन केला आणि तुमचा पहिला मेसेज असेल आय वॉन्ट मोर इन्फॉर्मेशन. आय वॉन्ट मोर इन्फॉर्मेशन. जर का कस्टमरनी सेम मेसेज आहे तसा पाठवला, होल वर्ड मॅच झाला पाहिजे, म्हणजे पूर्णपणे ते मॅच झाला तरच त्याला तो रिप्लाय जाईल. आणि जर का सिमिलर वर्ड्स असं वापरलं तुम्ही आणि कस्टमरने काही केलं आणि त्याच्यात पण इन्फॉर्मेशन असा मेसेज असेल तरी तो त्याला रिप्लाय जाणार आहे. सो आपण नेहमी प्रत्येक वेळी होल वर्ड्स मध्येच आपल्याला करायचे आहेत सगळे रिप्लाय. आता रिप्लाय करण्याआधी मी तुम्हाला एक टूल देतो. एक लिंक मी पाठवतोय, ती लिंक सेव्ह करून घ्या. आता काहीच करू नका, पहिले बघून घ्या मी काय करतोय नेमकं. लिंक मध्ये डाउनलोड्स मध्ये पहिला तुम्हाला ऑप्शन आहे चार्टबॉट डेटा कलेक्शन शीट. त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं, तुम्हाला पहिले कॉपी करण्यासाठी विचारेल. मेक कॉपी करा. ज्यांना मेक कॉपीचा ऑप्शन येणार नाही त्यांना तिथं रिक्वेस्ट रेज करण्यासाठी ऑप्शन येईल. रिक्वेस्ट रेज केल्यानंतर ती रिक्वेस्ट माझ्यापर्यंत येईल. ज्यांनी ज्यांनी आपलं ऍप्लिकेशन घेतलेले त्यांचे मी ईमेल आयडी ऍक्सेस करून देईल. तिथं तुम्हाला ह्याचा ऍक्सेस मिळेल नंतर. ही शीट ओपन केल्यानंतर यात तुम्हाला दोन वेगवेगळ्या शीट्स दिसतील. एक सेटिंग शीट आहे आणि चॅटबॉट शीट डेटा कलेक्शन आहे. आता त्याच्या आधी सगळ्यात आधी तुम्हाला चॅटबॉट डेटावर जायचे. क्रिएट ट्रिगर म्हणून ऑप्शन आहे, क्रिएट ट्रिगर करायचं. ते पहिले ऑथरायझेशन रिक्वायर्ड म्हणजे जी परमिशन घेईल तुमच्याकडनं, ओके करा. तुमचा ईमेल आयडी चूज करा. ऍडव्हान्स मध्ये खाली ऑप्शन आहे गो टू चॅटबॉट डेटा आणि खाली अलाव म्हणून ऑप्शन करायचं. अलाव वर क्लिक केल्यानंतर तुम्ही ही शीट वापरू शकता. परत क्रिएट ट्रिगर करा, स्क्रिप्ट रन होईल. आता यात दोन शीट आहेत मी सांगितल्याप्रमाणे, एक सेटिंग शीट, एक चॅटबॉट शीट. चॅटबॉट शीट मध्ये दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्याला, कीवर्ड्स आणि ऑटो रिप्लाय, म्हणजे जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, म्हणजे जे कस्टमरला आपल्याला पाठवायचं आहे, रिप्लाय द्यायचा आहे. आता ही शीट देण्यामागचं कारण काय की तुमच्याकडे डेटा रेडी पाहिजे. कुठला नंबर टाईप केल्यानंतर कुठला मेसेज गेला पाहिजे हे पण तुमच्याकडे पाहिजे. सगळ्यात पहिला मेसेज असणार आहे जो की QR कोड कस्टमर स्कॅन करेल. QR कोड स्कॅन केल्यानंतर त्याला पहिला मेसेज काय जाणार आहे किंवा तो कीवर्ड म्हणजे तो तुम्हाला काय मेसेज करणार आहे, आय वॉन्ट डॉक्युमेंट लिस्ट किंवा आय वॉन्ट मोर इन्फॉर्मेशन, जे काय असेल तो कीवर्ड मध्ये टाईप करा, आय वॉन्ट डॉक्युमेंट लिस्ट. आता ते सर्व्हिस नाही आपली, त्याला रिप्लाय काय द्यायचंय त्यावेळेस, थँक्यू फॉर कॉन्टॅक्टिंग अस. Please select the below. Please select the above services you want. आणि खाली त्याच्या खाली येणार त्याला सर्व्हिसेसची लिस्ट. पहिला असेल सपोज पॅन कार्ड, दुसरा असेल सॉरी
इन्कम सर्टिफिकेट. त्यानंतर तिसरा असेल जीवन प्रमाण. चौथं असेल डोमेसाईल. पाचवा असेल उद्यमात किंवा शॉप ऍप पण. हा पहिला मेसेज त्याला जाणार. कधी जाणार तर तो जेव्हा रिप्लाय करेल आय वॉन्ट डॉक्युमेंट लिस्ट, त्यावेळेस त्याला हा रिप्लाय जाणार तुमच्याकडनं. थँक्यू फॉर कॉन्टॅक्टिंग अस, प्लीज सिलेक्ट द अबव सर्व्हिसेस यू वॉन्ट. सेम मेसेज तुम्ही मराठीतही लिहू शकता. आता शेजारी रिमेनिंग कॅरेक्टर लिमिट तुम्हाला दिसते, म्हणजे तुम्ही अजून 853 कॅरेक्टर वापरू शकता. आता आपण जे मेसेजेस करतो त्याच्यामध्ये 1000 कॅरेक्टरची लिमिट आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं इथं तुम्हाला कॅरेक्टरचे पण मी डिटेल दिसते की किती कॅरेक्टर शिल्लक आहे, कारण की तुमचा मेसेज खूप मोठा झाला, 1000 कॅरेक्टरच्या वर गेला तर मेसेजेस जाणार नाहीत. त्यासाठी इथं तुम्ही बघू शकता अजून 853 कॅरेक्टर शिल्लक आहे. अजून पाहिजे तेवढे सर्व्हिसेस तुम्ही, बऱ्यापैकी सर्व्हिसेस तुम्ही ऍड करू शकता. त्यानंतर खाली तुम्ही तुमची डिटेल इन्फॉर्मेशन लिहू शकता किंवा ऍड्रेस लिहू शकता तुमचा त्या मेसेजमध्ये तुम्हाला हवा असेल तर, किंवा तुमचा कॉन्टॅक्ट मेसेज करतोय म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर तर त्याचा तुमच्याकडे आहे. त्यानंतर तुम्ही तुमची वेबसाईट असेल तर ती वेबसाईट लिहू शकता तुम्ही, किंवा ईमेल आयडी लिहू शकता, किंवा तुमची गुगल रिव्ह्यूची लिंक असेल ती देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही एक मेसेज तयार करायचा जो की त्याला जाईल. त्यानंतर आता काय करायचं आपल्याला की कस्टमरने जो रिप्लाय देईल त्याला त्या हिशोबाने मेसेज गेला पाहिजे. तर पहिला कीवर्ड काय असू शकतो आपल्याला, आता आपण 5 सर्व्हिसेस घेतल्यात म्हणजे आपल्या 5 वेगवेगळे कीवर्ड्स असणार आहेत. कीवर्ड्स काय असणार आहेत तर 1 2 3 4 5. आता सर्व्हिसेस हे तुमच्या माहितीसाठी, हे आपल्याला तिथं लागणार नाही का, तर कुठल्याही सर्व्हिसेसचे आपण डॉक्युमेंट लिहितोय हे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला. पहिलं आहे पॅन कार्ड, दुसरं आहे इन्कम सर्टिफिकेट, तिसरं जीवन प्रमाण, चौथं डोमिसाईल, पाचवा आहे शॉप ऍक्ट. पॅन कार्डला लागणारे डॉक्युमेंट्स, आता तुम्ही इथं पॅन कार्डला लागणारे डॉक्युमेंट्स लिहू शकता. काय रिप्लाय गेला पाहिजे, त्यांनी जर का एक मेसेज टाईप केला तर त्याला पॅन कार्डचे डॉक्युमेंट्स गेले पाहिजे, तर तो मेसेज कुठल्या फॉर्मॅटमध्ये गेला पाहिजे तो फॉर्मॅट तुम्ही इथे लिहू शकता. डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर पॅन कार्ड. काय डॉक्युमेंट लागतात, आधार कार्ड, सॉरी आधार कार्ड. त्यानंतर आता आधार कार्डवरच होतं सगळं, जर का डेट ऑफ बर्थ वगैरे असेल तर. त्यानंतर तुम्ही 2 फोटो, आधार कार्डची तुम्ही झेरॉक्स असं लिहू शकता, मेन्शन करू शकता तिथं, किंवा फोटोकॉपी. त्यानंतर परत सेम मागासारखं खाली तुम्ही तुमचे डिटेल्स लिहू शकता, थँक्स अँड रिगार्ड्स वगैरे अशा प्रकारे. तुम्ही तुमचं नाव लिहा, तुमचा मोबाईल नंबर लिहा. मोबाईल नंबरची गरज नाही, मी जसं म्हटलं तो व्हॉट्सअप करतोय म्हणजे त्याच्याकडे नंबर आहे तुमचा ऑलरेडी. ऍड्रेस लिहू शकता, ईमेल आयडी लिहू शकता, काही लिहू शकता. अशा प्रकारे हा मेसेज आपला रेडी झाला. अशा प्रकारे तुम्हाला सगळे मेसेजेस रेडी करायचे. जे जे सर्व्हिसेस तुम्ही वरती लिहिणार आहे त्याचे कीवर्ड्स इथं वापरायचे, त्याची नावं द्या आणि त्याचे डॉक्युमेंट लिस्ट इथं तुम्हाला ऍड करायची, जेणेकरून कस्टमरला ती डॉक्युमेंट लिस्ट गेली पाहिजे. आता यामध्ये तुम्ही अजून एक करू शकता, जेव्हा कस्टमर आपण जे गुगल शीट दिली तुम्हाला टोकन सिस्टीमची, टोकन सिस्टीमचं जेव्हा कम्प्लिटेड करेल, कम्प्लिटेडचा आपण एक कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज पाठवलेला आहे. त्या कॉंग्रॅच्युलेशनच्या मेसेजमध्ये तुम्ही ऍड करू शकता खाली एक लाईन की पुढं तुम्हाला भविष्यात परत काही सर्व्हिस हवी असल्यास तुम्ही जस्ट आय वॉन्ट डॉक्युमेंट लिस्ट एवढंच टाईप करून पाठवा, किंवा त्याचा लिंक देऊ शकता. जी लिंक आता क्रिएट कशी करायची ते पण मी दाखवतो. त्या लिंकवर क्लिक करा, तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट मिळून जाईल, त्यात पण तुम्ही ऍड करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला मेसेजेस टाईप करायचे आहेत.
जे काय डॉक्युमेंट असतील ते लिहायचे तुम्हाला. शॉपॅकचे सेम अशा प्रकारे मेसेजेस रेडी करायचे. मेसेजेस रेडी केल्यानंतर चॅटबॉट मध्ये तुम्हाला मी जसं म्हणलं क्रिएट रिप्लायवर तुम्ही क्लिक करणार आहात. पहिला काय मेसेज असेल तुमचा, पहिला कीवर्ड काय आपला इथं, आय वॉन्ट डॉक्युमेंट लिस्ट. कॉपी करा आणि पेस्ट करा, आय वॉन्ट डॉक्युमेंट लिस्ट. डिव्हाइस तर ऑलरेडी सिलेक्टेड असतं तुमचं. रिप्लाय टाईप प्लेन टेक्स्ट ठेवायचं आपल्याला, टेम्पलेट वगैरे नाही घ्यायचं, चूज करायचं. आणि कीवर्ड मॅच टाईप होल वर्ड्स, मी जसं म्हणलं पूर्ण ही सेंटेन्स मॅच झालं पाहिजे तरच रिप्लाय जाणार आहे. कारण की भविष्यात तुम्हाला कोणी परत नुसतं तुमचं डिस्कशन चालू असेल, त्यांनी विचारलं बाबा की हे डॉक्युमेंट्स चुकीचं आहे का, हे डॉक्युमेंट्स बरोबर आहे का, आता डॉक्युमेंट्स वर्ड जरी आला तिथं तरी तो रिप्लाय जाऊ शकतो जर का तुम्ही सिमिलर वर्ड्स केलं तर. त्यामुळं आपल्याला काय करायचं, कीवर्ड मॅच टाईप मध्ये होल वर्ड हेच ठेवायचे. त्यानंतर त्याला रिप्लाय काय केला पाहिजे, तो रिप्लाय इथनं कॉपी करा. ठीक आहे, रिप्लाय कॉपी झालेला आहे. क्रिएट नाव, तुमचा पहिला ऑटो रिप्लाय जनरेट झालेला. सेम अशा प्रकारे तुम्हाला सगळे ऑटो रिप्लाय जनरेट करायचे. क्रिएट रिप्लायवर क्लिक करा. कीवर्ड एक, आता एक नंबरचा कीवर्ड आहे आपला. सर्व्हिसेस कुठं आपल्याला इथं मेन्शन करायची नाहीये. हे फक्त तुम्हाला तुमच्या माहितीसाठी मी दिलेले सर्व्हिसेस, कुठल्या कुठल्या सर्व्हिसेसचे तुम्ही नेमके डॉक्युमेंट्स लिहिते हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, त्यासाठी मी सांगितलेले तुम्हाला. तर एक नंबर कीवर्ड जर का म्हणजे एक नंबरचा रिप्लाय जर का कस्टमरनी दिला तर त्याला कुठला मेसेज गेला पाहिजे, पॅन कार्ड संदर्भात गेला पाहिजे. तर पॅन कार्डचा मेसेज कॉपी करा, रिप्लाय मध्ये जाऊन पेस्ट करा, क्रिएट नाव. आता एक नंबरचा रिप्लाय पण आपला रेडी आहे. म्हणजे एक नंबर जरी कस्टमरने टाईप केलं तरी त्याला काय मेसेज जाणार, हा रेडी. पुढं दोन नंबर आहे, क्रिएट रिप्लाय कीवर्ड दोन, डॉक्युमेंट लिस्ट फॉर इन्कम सर्टिफिकेट. आता हे मी अर्धवट लिहिलेले, तुम्ही पूर्ण लिहून घ्या. कीवर्ड तीन, त्याला काय रिप्लाय आहे, तीन नंबरला आपला डॉक्युमेंट लिस्ट फॉर जीवन प्रमाण. तुम्ही याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी पण मेन्शन करू शकता, म्हणजे तुमची सर्व्हिस जर का जीवन प्रमाण असेल किंवा बाकी कुठल्याही सर्व्हिसेस प्रोसेसही मेन्शन करू शकता तुम्ही. आपल्याकडे 1000 कॅरेक्टरची लिमिट आहे, जसं की पॅन कार्डला, जसं मी इथं म्हटलं तुम्हाला पॅन कार्डला फक्त काय लागतं आता, डॉक्युमेंट्स आधार कार्ड आणि 2 फोटो. 885 कॅरेक्टर अजून शिल्लक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एकतर इथं हेच डॉक्युमेंट गोष्टी मराठीतही लिहू शकता किंवा त्याची प्रोसेस मेन्शन करू शकता. किंवा त्याच्या फॉर्मचा जर का तुमच्याकडं तुमचा तो फॉर्म जर का तुमच्या गुगल ड्राईव्हवर असेल पॅन कार्ड संदर्भातला, पॅन कार्ड करेक्शनचा, किंवा आता याच्यामध्ये पॅन कार्ड मध्ये इथं पण दोन ऑप्शन करू शकता. एक म्हणजे वरती न्यू पॅन कार्ड साठी काय लागतं आणि खाली पॅन कार्ड करेक्शन साठी काय लागतं. आणि त्याच्यात तुम्ही गुगल ड्राईव्हची लिंक देऊ शकता ज्याच्यावरती तुम्ही ते फॉर्म ठेवलेले आहेत. कस्टमर स्वतःहूनच डाउनलोड करेल, प्रिंट काढेल, तुमच्याकडे घेऊन येईल. इतपत आपण करू शकतो. कीवर्ड चार, 4 नंबर कीवर्डला काय रिप्लाय तर डॉक्युमेंट लिस्ट फॉर डोमेसाईल. कीवर्ड 5, शॉप ऍट. आता हे मी एकेका लाईन मध्ये लिहिले, एका शब्दात लिहिलेले आहे, तेवढं तुम्ही समजून घ्या. तिथं तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट येणार आहे तुमची पूर्णपणे. त्यानंतर आता आपण एकदा टेस्ट करूया हे वर्क करतंय का. आपला पहिला मेसेज आहे, आय वॉन्ट डॉक्युमेंट लिस्ट. एकच मिनिट, कुठलं डिव्हाइस आहे.
सॉरी, बहुतेक मी माझ्याच नंबरवरनं करतोय मला रिप्लाय, त्यामुळे होणार नाही तो रिप्लाय. आपल्याला एकच मिनिट जरा मला द्या फक्त. आपल्याला सेम रिप्लाय दुसरीकडे करावा लागेल. वर्क होत आहे, एकदा दाखवतो तुम्हाला. आपण दुसऱ्या नंबरवर केलेले माझ्याच, आता ज्याच्यावर आपण केलेलं आहे, इथं मी जस्ट मेसेज केला. सॉरी, आय वॉन्ट डॉक्युमेंट लिस्ट मेसेज केला, इथं रिप्लाय आलेला. आता बाकीचे रिप्लाय आपण इथं सेट केलेला नाहीये, 2 मिनिटात आपण ते पण सेट करून घेऊयात. तर सपोज एक नंबर टाईप केला कस्टमरनी, पॅन कार्डची डिटेल हवी आहे, तर त्याला पॅन कार्डचे डिटेल्स जातील. जर का कस्टमरने 2 नंबर टाईप केला, इन्कम सर्टिफिकेटचे डिटेल्स जातील किंवा इन्कम सर्टिफिकेटचे डॉक्युमेंट लिस्ट जातील. अशा प्रकारे तुम्हाला सगळे रिप्लाय सेट करायचे. त्याआधी तुम्हाला सगळे रिप्लाय इथे टाईप करून घ्या, जेणेकरून नंतर तुमचं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे की कुठल्या नंबरला आपण कुठल्या डॉक्युमेंट लिस्ट पाठवणार आहे. त्यासाठी ही गुगल शीट बनवलेली आहे. आता ही गुगल शीट दिल्यानंतर किंवा हे तुमचं ऑटो रिप्लाय तुम्ही सेट केल्यानंतर सगळ्यात आधी महत्वाचं तुम्हाला QR कोड जनरेट करावा लागणार. जसं मी म्हटलं, क्यूआर कोड जनरेट केला, कस्टमरने तो QR कोड स्कॅन केला, ऑटोमॅटिकली तुमच्या चॅटवर तो रिडायरेक्ट होईल. रिडायरेक्ट झाल्यानंतर ऑटो जनरेटेड मेसेज रेडी असेल. आता तो कसा करायचा आहे ते पण तुम्हाला दाखवतो. सेटिंग शीट मध्ये जावा तुम्ही. तुम्हाला कुठला नंबर, म्हणजे इथं ऑफिस नंबर तुमचा टाकायचा ज्याच्यावरनं तुम्ही चॅटबॉट रेडी करताय. जो काही तुमचा नंबर असेल, लक्षात ठेवा ऑफिस नंबर टाकताना पण 91 कंपल्सरी आहे. त्यानंतर व्हॉट्सअप प्री डिफाईन मेसेज म्हणजे जो की ऑटोमॅटिक तुम्हाला टाईप असेल, कस्टमरला टाईप केलेला असेल. जसं की आता आपण म्हणलं आय वॉन्ट डॉक्युमेंट लिस्ट किंवा आय वॉन्ट मोर इन्फॉर्मेशन किंवा आय वॉन्ट इन्फॉर्मेशन. आता डॉक्युमेंट लिस्टच घेऊयात आपण. ठीक आहे, आय वॉन्ट डॉक्युमेंट लिस्ट प्री फिल्ड मेसेज असेल हा. एरर येईल पहिले, एररला काही करायचं नाही. एरर आल्यावर तसंच थांबायचं 2-3 सेकंद. QR कोड इज जनरेटेड सक्सेसफुली, ओके टाईप करा आणि एररला पण ओके करा. हा QR कोड आहे जो की तुम्हाला वापरायचा. हा QR कोड स्कॅन केला ऑटोमॅटिक. हा QR कोड स्कॅन केल्यानंतर काय होणार आहे, ही लिंक जे एक्झिक्यूट होणार आहे. म्हणजे काय होणार, कस्टमर ऑटोमॅटिकली, हे बघा आय वॉन्ट डॉक्युमेंट लिस्ट ऑटोमॅटिक टाईप झाले. फक्त कस्टमरला सेंड करायचंय, त्याला रिप्लाय तिथून लगेच आहे. आता सेम QR कोड तुमच्याकडे गुगल ड्राईव्हला पण सेव्ह झालेला असेल. तुम्हाला फक्त बघायचं आहे गुगल ड्राईव्हला. हा QR कोड .png हा बघा तुमच्याकडे सेव्ह पण झालेला आहे. किंवा तो डाउनलोड करायचा आहे. या लिंकवर क्लिक करा, QR कोड डाउनलोड होईल डायरेक्टली. आता डाउनलोड झाल्यानंतर QR कोड जनरेट झाल्यानंतर नेमकं तुम्हाला करायचं काय, आता तोच QR कोड एकतर तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट
प्रिंट काढू शकता किंवा एखादं स्टिकर बनवू शकता. त्यासाठी तुम्ही अजून एक तुम्हाला सजेशन देतो, कॅनवा म्हणून ऍप्लिकेशन आहे. कॅनवावरती सर्च करा. कॅनवा ऍप्लिकेशन वरती सर्च मध्ये QR कोड स्टिकर टाइप करा. सॉरी, बरेचसे ऑप्शन्स येतील तुम्हाला. तुम्हाला जो योग्य वाटते तो सिलेक्ट करा. स्कॅन टू एक्सप्लोर, आणि तुम्ही पूर्णपणे एडिट करू शकता. जे जे त्याच्यात लिहिलेले ते पूर्णपणे एडिट करू शकता. तिथं मराठी पण टाईप करू शकता. एडिट करा एखादी इमेज, तिथं तुमचा QR कोड टाका, आणि त्याचं जर का जमत असेल तर कलर प्रिंट किंवा ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट काढून तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये लावू शकता. आता यात जिथं जिथं इथं प्रो दिसतंय हे तुम्हाला पेड पेड व्हर्जनलाच मिळणार आहे. त्यामुळे जिथं प्रो नाहीये ते तुम्ही सहज एडिट करू शकता. हे लक्षात घ्या. अशा प्रकारे तुम्हाला हे वापरायचंय. आता आपला टाइम संपत आलाय, तरी पण मी एकदा रिमाइंड करतो तुम्हाला. मी लिंक परत एकदा सेंड करतोय. त्या लिंकवर जाऊन तुम्हाला गुगल शीट डाउनलोड करायची, ज्याच्यामध्ये QR कोड पण जनरेट होतो. या लिंकवरनं तुम्ही डाउनलोड करू शकता. त्या गुगल शीटला ऍक्सेस मागेल, पहिले तुम्ही ऍक्सेस घ्या. मी ऍक्सेस देतो.